यासोबत धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा देखील या ठिकाणी आला। आणि गोष्ट खरी आहे की ज्यावेळी बारामतीला धनगर समाजाचं एक मोठं आंदोलन चाललं होतं, कोणी नेते त्या ठिकाणी जात नव्हते, मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी मी सांगितलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, तात्काळ देऊ, हे मी सांगितलं होय, काही खोटं नाही, ऑन रेकॉर्ड आहे, सांगितलं। पण हे सांगत असताना जी माहिती माझ्याजवळ उपलब्ध होती त्या माहितीच्या आधारावर मी बोललो। नंतर मुख्यमंत्री झाल्यावर माझ्या असं लक्षात आलं, कारण मला हे सांगण्यात आलं होतं की हे रिकमेंडेशन राज्य सरकारकडनं गेलेलं आहे, राज्य सरकारने पुन्हा ते रिकमेंड करून पाठवायचं आहे। मी म्हटलं लगेच करू। ज्यावेळी ती फाईल मागवली, जयंतराव माझ्याकडे कंप्लीट या ठिकाणी सगळे कागद आहेत, मी तुम्हाला दाखवेन, मी वरच्या सभागृहात दाखवलंय मागच्या वेळी। साहेब आपण काय केलं, रिकमेंडेशन पाठवलं। जेव्हा आपण एससी किंवा एसटी मध्ये किंवा अशा प्रकारचं तत्सम कुठल्याही आरक्षणामध्ये ज्यावेळेस आपण रिकमेंडेशन पाठवतो, त्या रिकमेंडेशन सोबत एक संशोधन पाठवावं लागतं आणि त्या संशोधनानं हे प्रूव्ह करावं लागतं की बाबा हा समाज एससीत येतो, हा समाज एसटीत येतो, एससी एसटीला हे कंपल्सरी आहे। आता ज्यावेळी आपण रिकमेंडेशन तर पाठवलं, पण त्याच्यासोबत आपण बार्टीचा एक अहवाल पाठवला संशोधनाचा, आणि तो अहवाल काय होता, तो अहवाल असा होता की हा समाज यात बसत नाही, याचं कुठलंही साधर्म्य नाही, याच्या चालीरीती वेगळ्या आहेत आणि त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही, अशा प्रकारचा अहवाल हा, आणि त्याच्यावर रिकमेंडेशन लेटर काय, धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्या। असं आहे, मी पण हे करू शकलो असतो, मी पण सांगितलं असं नाही, मी पहिल्या कॅबिनेटमध्ये सांगितलं, मला काय तुमच्यासारखं एक रिकमेंडेशन करून पाठवून दिलं असतं, मी तर मोकळा झालो असतो, समाजाचं भलं झालं नसतं। आणि म्हणून संशोधनाशिवाय हे शक्य नाही आहे, आणि म्हणून नव्याने संशोधन करायला घेतलं। माझी अनेक धनगर समाजाच्या नेत्यांशी चर्चा झाली, ते म्हणाले आमचा बार्टीवर विश्वास नाही, आमच्या सरकारी तंत्रावर विश्वास नाही। म्हटलं ठीक आहे, तुम्ही सांगा, दुसरी संस्था घेऊ, तुमचा ज्याच्यावर विश्वास असेल ती संस्था घेऊ। शेवटी 4-5 संस्था आपल्याकडे आहेत, बार्टी असेल, TISS असेल, आपली गोखले इन्स्टिट्यूट असेल, यशदा असेल। यशदाही आता तेवढं संशोधनात्मक कार्य करत नाही, त्याच्यामुळे ती सरकारी आहे। आणि म्हणून मग त्यात निर्णय असा झाला की टीसला हे काम द्यायचं, आणि TISSनी अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह 3 टप्प्यातलं हे काम सुरू केलं। 2 टप्पे आता त्याचे संपायला आले, 3रा टप्पा सुरू होईल, संपूर्ण सायंटिफिक, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण हे समजून घेतलं पाहिजे की 36 जिल्ह्यामधील धनगर समाजाच्या सामाजिक मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास, आणि त्यासोबत इतर राज्यांमधले जे धनगर समाजाचे लोक आहेत, बिहार असेल, मध्य प्रदेश, ओडिशा असेल, झारखंड असेल, छत्तीसगड असेल, या 5 राज्यातील धनगड याच्यासोबत काय साधर्म्य आहे, हे एकच आहेत का, याचा अभ्यास, या प्रत्येक गोष्टीचे 3 टप्पे त्यांनी नीट ठरवून दिले। आणि मला खरोखर या ठिकाणी राम शिंदेंचं देखील आभार मानायचे आहेत की त्यांनी सगळ्या समाजातले जेवढे संशोधक होते, नेते होते, सगळ्या पक्षाचे, त्यांना एकत्रित केलं आणि त्यांना सांगितलं की आपले पुरावे आपण आधी मांडले पाहिजे, आणि सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी पुरावे आपले नेऊन मांडले, आणि आता त्याचा अभ्यास चाललेला आहे। आणि म्हणून जोपर्यंत आपण या संशोधनाच्या वर आधारित अशा प्रकारचं शिफारस ही पाठवणार नाही, तोपर्यंत ते खोटं आश्वासन होईल, ते चुकीचं आश्वासन होईल। आणि म्हणून मी अतिशय प्रांजळपणे धनगर समाजाच्या वेगवेगळ्या मेळाव्यांमध्ये जाऊन देखील त्या ठिकाणी सांगितलं की ही संवैधानिक कारवाई आहे, ही पूर्ण न करता राजकीय घोषणेपोटी जर पाठवलं तर कधीच हे आरक्षण मिळू शकणार नाही। आणि म्हणून त्या संदर्भातलं जे काही आमचं कमिटमेंट आहे ते निश्चितपणे या ठिकाणी आहे, आणि त्याची कारवाई जी आहे ती कारवाई आम्ही सुरू केलेली आहे।